ऐतिहासिक अचलपुरातलं ऐतिहासिक रेल्वे स्टेशन शकुंतला राजो बापा 5-6 वर्षाले बंद आहे. पण तरी या ठिकाणचं रेल्वे स्टेशन लोक जे तिकीटं बुक का होईना त्यासाठी चालू असल्याच्यानं या शहरातल्या लोकले जायसाठी इकडे तिकडे जायसाठी रिझर्वेशन करायला सोपी जाते. पण यात रात्री एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे की रेल्वे स्टेशनात जे महत्त्वपूर्ण रूम आहे त्या रूमची कोणतरी एका म्हणते अज्ञात व्यक्तीनं एक जण होता काय मी किती जण होते हे सारी तोडफोड केली असून या ठिकाणी शासकीय मालमत्तेचं नुकसान मोठ्या प्रमाणात केलं आहे. तर अचलपूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून लवकरच मूर्तिजापूर आणि अमरावती या ठिकाणचे रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी दाखल होत आहेत. सारे इकडच्या चोऱ्या पुरल्या पण रेल्वेची चोरी करणं म्हणजे भयानकच स्तंभ आहे. तर या ठिकाणी या प्रकरणाची नोंद त्या ठिकाणचे कर्मचारी करत आहेत. तुम्ही जर या ठिकाणी पाहत असाल पूर्व सामान फेकफाक केलं मतलब भाऊ रेल्वेचा एक एक कागद महत्त्वपूर्ण असते. विशेष म्हणजे अचलपूर परतवाडा आजूबाजूच्या शहरातल्या लोकांसाठी हे साहेब मतलब पाटील साहेब हो रात्र दिवस सेवा करून लोकांच्या रिझर्वेशन म्हणजे आपल्याला इकडे तिकडे एजंटजवळ जायचं काम नाही, अमरावतीत जायचं काम नाही, अचलपूरच्या बंद पडेल का होईना रेल्वे स्टेशनच्या माध्यमातून रिझर्वेशन करून देत असतात. पण त्या ठिकाणी ते म्हणते हे सामान राजो सारं तोडताड केलं. हे जे मशीन पुन्हा डब्बा हा डब्बा जवळपास काय सांगू तुम्हाला याच्या भरोशावर सारा खेळखंडोबाने हे सामान अस्ताव्यस्त पडलं असून यातून काही किमती वस्तू नेल्या बी आहेत मतलब हो. आता रेल्वे स्टेशनच्या अंतर्गत हा गुन्हा दाखल झाला आहे आणि रेल्वे पोलीस या ठिकाणी आल्यानंतर ते सखोल चौकशी करतील आणि हे ज्या कोण भुरटेनं हा कार्यक्रम केला त्याचा नक्कीच कार्यक्रम या ठिकाणी लागणार असल्याची खात्रीशीर बातमी गावरान 90वर येत आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी मध्यंतरीच्या काळात काही रक्ताचे डागही दिसून आले होते आणि साहेब काय म्हणतात ते पाहू आपण एकदाचं. आयडेंटिटी कार्ड वगैरे काही कागदपत्र होते काही किराची लिस्ट होती ती घेऊन गेली वाटतं. शर्टही नेलं नाही शर्ट इथंच ठेवलं नाही शर्ट इथंच ठेवलं. हे डिपार्टमेंटला म्हणतो हे झुंजा बुवा एक बी चालू नाही आहे डोकं खराब आहे ठेवता कशा लिहितो हो कधी 2-3 वर्ष म्हणतोय पण ते काही घेऊन नाही झाले हे घेऊन जातील मंगारमध्ये ते